आषाढ स्पेशल आज आपण करणार आहोत गुळाची शंकरपाळी किंवा कापण्या असंही म्हणतात. इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच वाटीने 2 वाट्या पाणी, एकदम गरम पाणी मी घालणार आहे, जेणेकरून गूळ आपला विरघळेल. आता हा गूळ आपण बाजूला ठेवणार आहोत विरघळेपर्यंत. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आपण गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत. आता याच्यामध्ये थोडी थोडी कणिक आपण घालून घट्टसर असा गोळा भिजवणार आहोत. याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ. आता याच्यामध्ये आपण कणिक घालणार आहोत. आता पहिल्यांदा मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे. ती आधी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि त्याच्यानंतर मग लागेल तशी कणिक आपण परत घालणार आहोत. आता परत 1 वाटी कणिक घेतलेली आहे. अगदी 2 चमचे रवा, बारीक रवा घातलेला आहे. वेलची पावडर घातलेली आहे, 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि परत थोडीशी कणिक घातली. आपल्याला हे घट्ट भिजवायचं आहे. तीन वाट्या कणिक मी इथे घेतलेली आहे. 1 वाटी गूळ, 2 वाटी पाणी आणि 3 वाट्या कणिक. थोडंसं तूप लावून आता आपण हा जो गोळा आहे तो 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता आपण शंकरपाळे लाटणार आहोत. हे शंकरपाळे आपण जाडसर थोडे करणार आहोत. एवढ्या जाडीची मी पोळी लाटलेली आहे. आता आपण त्याला शंकरपाळ्याचा आकार देणार आहोत. हे जे गुळाचे शंकरपाळे असतात थोडे मोठेच असतात आकाराने. आता हे सगळे शंकरपाळे आपण कापून घेणार आहोत आणि नंतर तळणार आहोत. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम केलेलं आहे आणि आता शंकरपाळे मी त्याच्यामध्ये सोडती आहे आणि लगेच शंकरपाळे उलटायची नाही आहेत. थोडेसे कडक झाले की मग ते उलटायचे. आणि गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे. आता आपण थोडेसे उलटणार आहोत शंकरपाळी. खालून थोडी लालसर झाली की मग आपण उलटायची आहेत. तुम्ही बघू शकता थोडी खालून अशी लाल झालेली आहेत. आणि थोड्या डार्क रंगावर आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे. थोडा चॉकलेटी असा रंग आला पाहिजे. परत शंकरपाळे तळून घेते मी.
अशा रीतीने सगळे शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत. एवढी शंकरपाळी आपली तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी थोडीशी कडक अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंट्स पण नक्की द्या.